1 2 3 स्टार्ट. धूर नाही निघणार ना? अरे कसा निघणार, पागल आहेस का तू? पक्का. अरे फिरव ना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मॅडम आत्ताच आल्यात घरी, जाम दमलेल्या आहेत आणि त्यांनी आणले आमच्यासाठी आज बाजारातून येताना स्पेशल आंबा, कारण आंब्याचा सीझन आलेला आहे. तर स्पेशली तुम्हाला आज मी आमरस थाळी काय बोलतेस? त्याच्यासोबत भाकरी, अरे बापरे. ऍडिशनल आणखी काहीतरी एक स्पेशल भाजी. अच्छा, तर मित्रांनो मॅडम जाम दमल्यात, त्यांना होऊ देऊया थोडंसं फ्रेश आणि जरा देवपूजा वगैरे करून घेतील आणि त्याच्यानंतर करूया आपण कंटिन्यू. कारण आज ऑफिसमध्ये पण खूप सारा टास्क होता, खूप सारे काम कंप्लीट केलेले आहेत, ऑडिटचे आणि पर्सनली ऑनबोर्डिंगचे. खूप सारं मिक्सअप केलेलं आहे आणि येताना स्पेशली एवढी ट्रॅफिक लागली होती ना, अक्षरशः एवढं टायर्ड झाले मी खूपच. तर म्हणून म्हणतो मित्रांनो, थोडं मॅडमला होऊ देऊ द्या रिलॅक्स फ्रेश आणि त्याच्यानंतर करूया ब्लॉगला कंटिन्यू सुरू ठेवूया. तर चला. हे ट्रायलसाठी दिलेत का त्यांनी, म्हणजे हे ट्राय करा आणि नेक्स्ट टाइम हे आवडलं तर घ्या असं का? तूच घेत होती ना? बघ ना ट्राय करून, हा, तसेच वेस्टेज जाण्यापेक्षा. एक आहे, एक हवी मला. ठीक आहे, त्याच्यामध्ये एकच होती का? हा एकच आहे. एकच ट्राय साठी दिलेली त्यांनी? नाही, एकामध्ये दोन होत्या. मॉर्निंगला एक वापरलं मी आणि काल आल्या एक ट्राय केलं. कशी छान नव्हती का? स्मेल छान नव्हता? स्मेल खरंच छान आहे हो. तुम्हाला माहिती आहे, आपण काल सांगितलं नाही पण अख्ख्या मुंबईमध्ये म्हणलं तरी चालेल, एवढी मोठी बाजारपेठ आहे FMC मार्केट, सगळ्यात मोठी, खूप मोठी. लोबान प्रीमियम आणि याचे कुठलेही प्रोडक्ट अगरबत्तीचे खूप सेंटेड असतात, खूप छान स्मेल असतो. ही अगरबत्ती तर खूप छान आहे, खूप आवडते. पण तरी नाका हे आंब्याचा रस काय बनवू देत नाही, आज येणार आहे तू? बघा मित्रांनो, आंबे आणले नाहीत, त्याच्यात 2 आंबे आणि खतम केले बघा. एक दुसरी, एक आंबा आणि एक दुसरा. अरे तुझी मम्मी ना आंब्याचा ना चीज केक बनवणार आहे. हा, त्याच्या अगोदरच पूर्ण आंबे खतम करून ठेवून देते. अच्छा, तर मित्रांनो आपल्याला आज दिले मॅडमनी दही आणि चपाती, कारण की आज मॅडमला आलाय कंटाळा चहा बनवण्याचा. तर आम्ही म्हणलं ठीक आहे, दही चपातीच खाऊया, कुछ प्रॉब्लेम नाही आहे का नाही? दही चपाती चांगला लागते. हा, बोल. मॅ करायला लागली. बाराचा पाडा बोल बरा. चल आता ठेवू मी. हा, तू आल्यानंतर ना, का यायच्या अगोदरच घेऊ? आल्यानंतर घेईल तुला, ठीक आहे? चांगला याच्यामध्ये जाऊ, आपण मॉल मध्ये जाऊन घेऊया. ठीक आहे, चल ठेवू. हा ठीक आहे, ठेवू का मग? तर आमच्या बहिणीची झालं आताशी आमचं बोलून, कारण की बराच वेळ झालो, बहिणीचा फोन आला होता.
पुण्याला राहते आमची बहीण, तिचा फोन आल्यामुळे बोलावं लागतं. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या घरात एकदम झणझणीत भाकर झणझणीत भाजी असते, ही भाकर नसते. भाकऱ्या मी थापतीये आणि आता झणझणीत भाजी बनणार. तर आपल्याकडे आज मस्तपैकी भाकर बनते. हे बघ, आणि बघू शकता इकडे, अरे वा, मस्त चिकन बॉईल होते, थोडंसं उकड काढ जरा. आणि इकडे बघू शकता आंबे ठेवलेले आहेत मॅडमनी. आज स्पेशली आंब्याचा रस म्हणजे आमरस, आईस क्यूब टाकून मस्त स्वीट आमरस बनवण्याची तयारी आहे मॅडमची, आहे का नाही? चिकन सुक्का सुक्का नाही, थोडं ग्रेव्ही टाईप चिकन मसाला म्हणू शकतो. अच्छा, चिकन मसाला बनणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतोच, ब्लॉग पूर्ण पहा, आहे का नाही? मॅडम खूप कष्ट घेत आहेत आमच्या, ते पण किचनमध्ये गॅस समोर, आहे का नाही? मेहनत का फल मीठा होगा, कारण की फल तो उधर रखा है, वो मीठा होगा शक्कर डालने के बाद. हा थोडा खट्टा मिठा त्याने एक्सेप्ट पण केलं. खट्टा आहे. काय म्हणलं मी, भाई या मिठा है, थोड़ा हिचकिचला. एक काम करू म्हणलं, तुम एक मेरे को सैंपल काट कर दे दो. तो म्हणते वो मेरा है ना, मेरे से लॉस करता हो आपको. मतलब नहीं, मेरे लिए हो, उसमें से मुझे काट के चाहिए. तो हडबडला. तर मग कट करून दिल्याच्या नंतर मग मी टेस्ट केला. मग तो बोलतोय, मतलब क्या दिया, खट्टा मिठा लग रहा है, मिठा है. मग एक बाई होती, दोघं नवरा बायको, मला बघत बघत पुढे गेले, आंबे सोडून पुढे गेले. मग बरोबर आहे ना त्याचं. क्या मैडम नहीं अभी लिया, इसीलिए मैं रिटर्न नहीं कर रही. होता दाढीवाला होता, दादरा आहे ना, दादरा आपण चढतो त्याच्या साईडला जो फ्रूटचं त्यानं नवीन लावलं ना. नवीन आहे का ओपन झालेला? तिथे. अच्छा, नाही तो दाढीवाला इकडचे ते सगळे ओळखतात मला. नाही, मी इथून नाही आणले, त्या साईड कडून आणले. म्हणून करगे कधी पण येताना या साईडून घ्यायचे. या साईडचे ना रिटर्न पण करतात, रिप्लेस करतात. पण त्या दिवशी जे मोठे मोठे होते ना, तो बोललो केसर है मॅडम लेके जाओ. कधी त्या दिवशी नाही का मी आणले होते, मी आणि आरो मी खाल्ले. तर फर्स्ट टाइम आणले होते बघा. त्या दिवशी मला काय बोललो, एकदम मीठा है, तुम बिंदास लेके जाओ. खट्टा था पूरा आम वो. असे आणि मी बोलायला, अरे मैडम उसमें जाके थोड़ी ना कोई देखा है, तुम पेटी भी लोगे तो वही होता है, उसमें ना थोड़ी घर पे लेके जाके. जोपर्यंत देत नाहीत ना हातामध्ये तुमच्या, तोपर्यंत मिठा है मॅडम. आणि एक आहे ना स्पेशली गोड कापून ठेवतात बघा. टेक्निक. तर बघू शकता मित्रांनो, आज जयला खूप मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आंबे पिकवायचे. आंबे काय करते? माचवणे का पिळून घेणे? आणि आंबा माचवणे पण बोलतात गावठी. बघा, खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याच्या मम्मीने आज त्याला, आहे का नाही? आणि याच्यासाठी काय जबाबदारी आहे? खायची जबाबदारी त्याची, खायची. हा बोल. जेवल्याच्या नंतर जेवढा डिश पडणार ना, ते मम्मी धुणार. सगळं डस्ट जमा करून कॅरी बॅग मध्ये तो कचरा डस्टबिन मध्ये टाकणार आणि सगळं डिश धुवून मांडणी मध्ये लावणार. अरे आणि हा तर काय, हा तर इथंच बोट चाटा लागला. अगर आंबा पिळता पिळता तुझा आंबा खाल्ला. 52 मिनिटं. इकडे आपण मशीन लावलेले कपड्याची, छानपैकी कपडे एकीकडे धुवून निघतील. आणि आमच्या इकडे मॅडम पण लागण्यात जेवण बनवायच्या तयारीमध्ये, कारण की आज स्पेशलच आहे आमच्या घरामध्ये. आज माल आहे ना आपल्या घरामध्ये. अच्छा, माल आहे म्हणजे स्पेशल आहे आमच्या घरी. तर थोडा वेळ लागेल, आणखी येईलच तुमच्यासमोर. माल रेडी होने के बाद दिखाएंगे हम. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, छानपैकी मसाला बनतोय. आणि इकडे ते गरम आहे का? म्हणजे तू इकडे खायला लागले आहे ना? वा रे वा. म्हणजे आम्ही तिकडे वाट बघतो आणि तू इकडे आपलं बसून आपलं चालू आहे. टेस्ट करण्यासाठी एवढे पीस कोणी घेते का मित्रांनो? बघा,
एवढे पीस घेतात टेस्ट करायचं. चेक करते. वा रे वा दुनिया. अरे बाप रे, आम्ही वाट बघतो कधी बनते कधी बनते. आणि हे बघा होण्यासाठी जय आरवला काढले. वा. चलो आरो हे ना. जयेश नाही खायचं का बोनलेस? एक किलो आहे. खावा दाव. अंगावर उडून येईल तिकडे. पण तुझी मम्मी भाई जो है खाओ पियो मजा करो ऐशो. ले मोठे पिसे घेतले. जिंदगी आएगी ना दोबारा. इसके लिए खात रहा, सुखात रहा, जाडो होत रहा. तर छानपैकी मसाला पडलेला आहे मित्रांनो. बघा कसा झालेला आहे, एकदम लालसर मसाला झालेला आहे. एकदम कलर सुटलेला आहे मसाल्याला. मला कलर सुटायला लागला गर्मीने. बघा मॅडमला गरमीने कलर सुटा लागला इकडे, कारण की गरम होतं किचनमध्ये. तर काय करणार, गॅस चालू आहे. तर थोड्याच वेळात आपली डिश बनवून आपल्या समोर मॅडम घेऊन येणार आहेत, आपल्याला सर्व करणार आहेत, आहे का नाही बनवल्यानंतर. बघा किती काळजी आहे आमची मॅडमला आमची. अच्छा ह्याच्यामध्ये पण काय आहे का आणखी मसाला? मी सगळे ना त्याच्यात ठेवले, त्या एव्हरेजचा बॉक्स आहे ना तो, त्याच्यात ठेवले सगळे. ह्याच्यात ठेवलेले आहेत मी. हा सगळे मसाले तू जेवढे बाहेर ठेवलेले सगळे ह्याच्यात काढून ठेवलेले. तर मित्रांनो इकडे सुरुवात झालेली आहे आंब्याचा रस बनवण्याची. छान प्रकारे बघा इकडे माल काढून घेतलेला आहे त्याच्यामधला, आंब्यामधला. आणि इकडे रस बनवण्याचा जग पण घेतलेला आहे मॅडमनी. तर आज काही खरं नाही आहे आपल्या घरामध्ये आज. पण मला ना एक डाऊट आहे हो, हे ज्युसरचं जरा खालचं बघा ना, ते फिरवून ते थोडंसं लूज वाटतंय, जरा डाऊट वाटतंय. आता काय डाऊट नाही, आता जे भेटेल त्याच्यात बनवून घ्यायचं. आता बनवून नाही काय करते वेळेस तर वाजलं नाही पाहिजे, म्हणजे असं काय गुळ होतं वगैरे त्यात नाही झालं पाहिजे. थोडं ॲडजस्टमेंट करून घ्यायची. तर मित्रांनो आंबे जरा थोडे आंबट आहेत ना. सीझन असं कसं स्टार्ट झालं ना, तर आता आंबे आपल्याला थोडेसे आंबट गोडच भेटतील, लगेच गोड नाही भेटणार. मे आणि पाऊस जरा जसा तोंडाला येईल तसं ठीक आहे. तर बघू शकता एवढा झालाय जमा. एक गिलास तरी येणार हिशावरती, आहे ना. एक वाटी आली तरी बस ना. एक वाटी. करू धूळ नाही निघणार. 1 2 3 स्टार्ट. धूळ नाही निघणार ना. अरे कसा निघणार, पागल आहेस का तू? पक्का. अरे फिरव ना. हे भांडं आणून ना 1 महिना झाला, 1 नाही 2-3 महिने झाले. आज पहिल्यांदा याच्यामध्ये ज्यूस बनतोय ना. नाही आपण जयेश आहे ना, जयेशचं हे नाही का, त्याला काय बोलतात, मिल्क शेकला. अच्छा सगळं टाक ना एकदा. खूप एकदाच होऊन जाईल का ते. अच्छा केळीचा शेक बनवला होता का तू? हा एकदा फिरव आता. तू जरा एकदा फिरव, खतम होऊन जाईल सगळं. हे बाकी भारी काम झालंय बरं का. कारण की ज्युसर सहज घेऊन आलो तुम्ही, आहे ना, सहज. किंवा कधी लागलं तर बनवा, पण कामाच आहे ते शेवटी. ₹10 गिलास नाही आहे, ₹15 गिलास आहे.
छान झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता. आता याच्यात आईस क्यूब टाकूया, थोडस मीठ वगैरे. आईस टाकून फ्रीज मध्ये ठेव. हा बाई, थंड पाणी लागेल. प्लेट पाणी पाणी खाऊ क्या. इसको ना डाइट पे छोड़ना पड़ेगा. इसको इससे डाइट करवाना पड़ेगा. काय करवाना पडेगा. अरे आंबा. हे पुन्हा लक्ष त्या आंब्यावरती आहे. तुला नाही पाहिजे ना आंब्याचा रस, त्यानं तर सगळी मेहनत केली. अरे बापरे. पण तू नाही खात म्हणला ना आंब्याचा रस. हे तू काम कर, याला आंब्याचा रस दे, याला पीठ जास्त टाक. तर मित्रांनो इकडे बघू शकता छानपैकी आंब्याचा रस झालेला आहे. आणि इकडे बघा एकदम छानपैकी एकदम लालम लाल भाजी बनवलेली आहे आमच्या मॅडमने चिकनची एकदम. अरे असं काय करतं रे. हा याच्यामध्ये तर मित्रांनो पहिले काय तू रस देणार आहेस का. गंगे वा 10 रुपये मागेला. छान झालेला आहे. थांब ना, नीट पकड. अरे बाळा गोष्टीला लाईटली नको घेतो. तुम्ही फक्त एक घोट पिऊन फीडबॅक द्या. मला खरं लय भारी आहे. अरे आपले डब्यातच आला इकडे, नंतर पिणार आहे ना तुम्ही. छान झालेला आहे. पण मी अगोदर जेवण करणार आहे, त्याच्यानंतर मी झोपताना एक ग्लास पिणार आहे, आता नाही. एक घास चिकनचा आणि एक घास आंब्याचा. बघा अरे मग त्या भाजीत साखर टाकायची होती ना सरळ. अप्रतिम. छान झालेला आहे मित्रांनो, या जेवायला. छान जेवण झालेलं आहे, मला पण दिलेलं आहे वाढून. आणि हे जेवण संपूया आणि तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.